हॅलो. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. पहा पॅनल्टी कशी असेल ती मात्र आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचे 2 चेंडू कमी करण्यात येतील. जेव्हा बॅटिंगसाठी नक्कीच दामू 11 टावरवाडी संघ उतरेल तेव्हा नक्कीच पहिला षटक फेकण्यासाठी चिकनेजवाडी संघाचा जो कोणताही गोलंदाज असेल तो फक्त 4 चेंडू फेकेल. मात्र अशा प्रकारची ही पॅनल्टी आहे. आपण सामन्यांना सुरुवात करतोय. देऊयात दोन्ही संघांना या मॅचसाठी या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सारा आधार फाउंडेशन चषक आणि या चषकातली ही पहिल्या फेरीतील ही 4थी मॅच. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जयेश आणि त्यांच्या समवेत गणेश. आणि दुसऱ्या बाजूला खरं तर पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज आकाश. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटची एज बॉल चालला सरळ थर्ड मॅन मध्ये अगदी जमिनीला घासत पुसत सीमारशा पलीकडे पहिल्या बॉलवरती ही पहिला चौकार. अगदी इथून चांगली सुरुवात इथून केली जाते. पहिल्याच बॉलवर ते पहिला चौकार आलाय जयेश यांना आपण पाहू शकाल. शॉर्ट ऑफ लेन बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली. अगदी इथून सरप्राईज केलं. खरं तर चकित करणारा हा चेंडू होता. पहिला बॉल जरी आपण पाहिला तर जयेश यांचा होता परंतु तदनंतर आकाशने वापसी केली आहे. एक्स्ट्रा बाउन्स म्हणजे इथून पंचाने देखील सांगितलं 1 बाउन्सरचे आता इथून वॉर्निंग देखील देण्यात आलेली आहे. जर का सेकंड बाउन्सर आला तर इथून नो चेंडू देखील घोषित केला जाऊ शकतोय. 6 बॉलमध्ये तुम्ही एकच बाउन्सर फेकू शकता. तो बाउन्सर फेकला दुसऱ्या बॉलवरती. आणि आता जर का इथून उर्वरित चेंडू मध्ये बाउन्सर चेंडू आला तर पंच नक्कीच इथून नो चेंडू घोषित करतील. लगातारचा दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. सध्या तरी आकाश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये बॉल जाईल. या ओव्हरचा हा दुसरा खणखणीत दणदणीत चौकार. स्पीडावरती यायचा आहे टॉस साठी. चला नेक्स्ट मॅच. पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आहे. वाघाचीवाडी केशव यांचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट बांधनवाडी संघ. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. लगातारचा हा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणि आता चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. टोटल 12 वरती जाऊन पोहोचले परंतु या स्पर्धेचे चौकारांचा विचार केला तर जवळपास 10 चौकार झालेले आहेत परंतु षटकार 2च आहेत. एक मागील मॅच मध्ये नरेशने एक षटकार लगावला होता परंतु त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये गौरव कडाली त्याने एक षटकार लगावला होता आणि तेच 2 षटकार सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. यस इथून पंच बॅट कट लेग बाईस. यस बॅट कट आहे. शेवटच्या बॉलवरती एक धाव आलेली आहे आणि पहिला ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल अर्थात चिकनेजवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले बिनबाद 13 धावा.
दुसरं संजय आहेत, सातत्याने रिव्हर्स अटॅम्प इथे केला जातोय आणि आता मात्र चेंडू अगदी कव्हर मध्ये जातोय. तिथे पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि जयेश सध्या तरी चांगल्या कॉलिंगच्या मदतीने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. यस नो वेटचा वापर इथे केला जातोय. अगदी वेळेचा विचार केला तर जवळपास 12:35 झालेत आणि जे प्रेक्षक वर्ग अजूनही इथे आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं खरं तर आभार व्यक्त करायला पाहिजेत. हे सर्व प्रेक्षक क्रिकेट प्रेमी आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सारा आधार फाउंडेशन चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे स्कूप केलाय, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकललाय. फाईन लेगला खेळाडू आले होते, त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा बाहेर. आणखीन एक दमदार नेत्रदीप फटका, चौकार. मैदानाच्या आतमध्ये जयेश काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत 8 बॉल खेळलाय आणि 8 बॉल मध्ये 19 धाबा. जेवढ्या टीमच्या धाबा तेवढ्या स्वतःच्या धाबा आहेत. चांगली सुरुवात, व्हाट अ शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट आणि आता बॉल पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या अगदी डोक्यावरून सीमा पार. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. पुन्हा एकदा 4. झालेले आहेत. अगदी या फलंदाजामध्ये आपण पाहिलं किती क्लास आहे, किती दर्जा आहे, किती तो खरं तर धमक आहे आणि किती तो विस्फोटक बॅटिंग करू शकतो याचा परिचय त्याने दिलाय. हा देखील फटका चांगला आहे, परंतु सध्या तरी अगदी मी तर म्हणेन जयेश यांचा नशीब सध्या बलवंत आहे. नशीब देखील साथ देतोय आणि इथे आपण पाहू शकाल जिथे सिंगल होती तिथे या दुहेरी देखील कंप्लीट होतीये. सध्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते. टीमची टोटल 25 आणि जयेश यांचा विचार केला ते देखील 25 वरती खेळत आहेत. म्हणजेच 100% धावा जयेश यांच्या बॅटमधून येत आहेत. सातत्याने स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे आपण पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. या षटकात 12 धावा आल्यात. सध्या तरी सुरुवातीला धावा खर्च केल्यात, परंतु आता इथून ओव्हरचा शेवट गोड करावा लागेल. परंतु इथे पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. मैदानाच्या चारही बाजूने फटके खेळण्याची ताकद आहे जयेश मध्ये आणि शेवटच्या बॉलवरती आणखीन एक कव्हर्सला दाखवला एक कडक खतरनाक चौकार. चला नेक्स्ट मॅच. बांधनवाडी टीम कॅप्टन आणि वाघाचीवाडी कॅप्टन आपण टॉस साठी इथे यायचं आहे. पहा इनिंग ब्रेक मध्ये जर का तुम्ही इथे आला नाहीत, चला वाघाचीवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या आपण बसायचं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा हा संघ आहे या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिकणीचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29. 29 धावा. ताबडतोड सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्या तरी इथून ताबडतोड सुरुवात केली जाते. टॉस खरं तर आपण पाहिला जिंकला तो म्हणजेच अष्टविनायक ग्रुप चिकणीचीवाडी संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडस निर्णय आणि का धाडस केलाय याचा परिचय दिलाय. षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न गणेशांचा, परंतु इथे प्लेड ऑन झालेत. बॅटची एज आणि त्रिफला उद्ध्वस्त. पहिला विकेटचा पतन. गणेश बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती सचिन आलेला आहे. तिसऱ्या षटकात दिलीप आहेत. खरं तर आपल्या टीमला इथून विकेट मिळवून देत आहेत. मॅच ऑन. इथे पुन्हा एकदा अगदी गतीमध्ये परिवर्तन करणारा हा चेंडू होता. अगदी समोर होता परंतु इथून फक्त दिशा दिली सचिनने आणि त्यानंतर या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा धावफलकावरती आहेत. पहा आपण 10चा गट खेळवतोय. 10चा लॉट्स आहे त्यामुळे पहिला सामना जर का वेळेवर झाला आणि तो वेळेवरती झालेला आहे त्यामुळे आपण जो सामना विजय असेल नक्कीच त्या टीमला आपण बाय देतोय म्हणजेच पुढे वाटचाल देणार आहोत. म्हणजेच भोज संघ पहिला सामना जिंकलाय त्या संघाला आपण नक्कीच पुढे वाटचाल दिलेली आहे. याची नोंद सर्व संघाने ठेवायची आहे व त्यानंतर दुसरी आणि तिसरी मॅच असणार आहे. त्यानंतर चौथी आणि पाचवी मॅच म्हणजेच नक्कीच ही मॅच झाल्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्ण जो शेड्यूल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवू. सर्व सामने हे लॉट्स प्रमाणे खेळवले जातील. आताचा बॉल अगदी लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव अवांतर धाव इथं मिळतीये. टीमची टोटल 31 धावा 31 म्हणजेच 31 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात. फुल टॉस बॉल गॅप मध्ये तिथे खेळाडू पोहोचतील परंतु चांगले प्रयत्न झाले. भरपूर चांगले प्रयत्न परंतु शेवटच्या मोमेंटला इथून अपयश आलंय. अगदी प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका हे या ठिकाणी खेळाडूने दाखवलं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. बॉलला आतमध्ये ढकललं. आपल्या टीम साठी चांगली कामगिरी झाली आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी दिलीप चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील फटका फसला आहे. उंची जास्त आहे. अंतर कमी आहे. खेळाडू पोहोचणार का परंतु इथे तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडलाय. कदाचित हे झेल फार महाग पडू शकतात कारण की इथून जयेश जो एकतर्फी सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 31 वरती झेल सुटलाय परंतु तदनंतर अजूनही या मॅच मध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. इथून जयेश आक्रमक होऊ शकतोय. 3 धावा आल्यात आणि 3 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 36 धावा. सध्या चांगल्या रन रेटने ते धावा बनल्या जात आहेत. शॉट अपलेन बॉल पुल केलाय. फटका हा देखील दमदार आहे. व्हॉट अ शॉट. मैदानाच्या आतमध्ये सचिन आपल्या बॅटची ताकद आणि आपल्या मनगडातली ताकद दाखवतोय. चेंडू सीमा पार. षटकार. पाचव्या बॉल वरती शॉट आपले चेंडू तिथे पूल केला. पूल मात्र सक्सेसफुल झालाय. षटकार आलाय. 42 धावा. शेवटचा बॉल. समोर चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू. अगदी ओव्हरचा विचार केलात या ओव्हर मध्ये एक विकेट आली पहिल्या बॉल वरती परंतु तदनंतर 13 धावा दिलीपने देखील खर्च केल्यात. म्हणजेच प्रत्येकी गोलंदाजाने जवळ धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये विचार केला पहिल्याही ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरचा विचार केला तर सेकंड ओव्हर मध्ये देखील जवळ 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर या ओव्हर मध्ये 13 अशा रीतीने म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती आहेत. चला या ठिकाणी बांधनवाडी टीम कॅप्टन. चला बांधनवाडी संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळते. जयेश यांची पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो आणि तो देखील सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. धावा 4.
मैदानाच्या आतमध्ये ज्या पहिल्या 2 मॅच मध्ये झालं नाही, परंतु या मॅच मध्ये होतोय. म्हणजे धावा येत आहेत, धावा बनल्या जात आहेत. असं वाटलं होतं की मैदानावरती धावा होत नाहीत, परंतु या मॅच मध्ये आपण पाहू शकाल सातत्याने चौकार षटकारांची आतिषबाजी इथे केली जाते. सातत्याने मात्र धावा येत आहेत. गुडलँड स्पॉटचा बॉल अगदी क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहिलं तर हा देखील निर्धाव चेंडू होतोय. हा देखील डॉट बॉल. सध्या तरी शेवटचे षटक आहे. दोन्ही टीम्सला मी तर म्हणेन चांगला खेळ करायचा आहे, परंतु सध्या तरी संजय सध्या चांगली कामगिरी करतोय. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल जयेश यांना हे ग्राउंड देखील साथ देतोय. याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावत संख्या जाऊन पोहोचते ती 48 वरती 48 धावा. चला त्याच दरम्यान आम्ही विनंती करू आमचे मंडप डेकोरेटरचे प्रशांत शेलके यांना आम्ही विनंती करू नक्कीच जी सर्कलची लाईट आहे ती ऑफ झालेली आहे, आपण नक्कीच तिच्यावरती लक्ष द्यायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल, इथे फटका फसलाय. जेलची संधी कदाचित मी तर म्हणेन यष्टिरक्षकाला चेंडूपर्यंत जाणं फार महत्वाचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप आणि याही बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 49 धावा. धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, परंतु आता या शेवटच्या बॉलवरती अजून किती धावा येतील, किती धावा संख्येचं टार्गेट इथे उभारला जाईल हे देखील पाहूयात. सरळ बॅटनं फटका सजवलाय. ऑन द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो थोडासा खराब आणि त्यानंतर इथे आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्यासाठी बॅट्समन बाद, म्हणजे 2 धावा इथून मिळतील त्या म्हणजेच अष्टविनायक ग्रुप जिंकण्याच्या बळी संघाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 51 धावा आणि 52 धावा संख्येचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजेच दामू 11 टावरवाडी संघाच्या समोर. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय.
या ठिकाणी मात्र घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. एका बाजूने चिकणीचीवाडी हा संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी दामू 11 टावरवाडी हा संघ. प्रथम फलंदाजी करताना चिकणीवाडी संघानं 51 धावा बनवल्या आणि 52 धावांचं टार्गेट दिलंय दामू 11 टावरवाडी हा संघापुढे. संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूने आकाश आणि दुसऱ्या बाजूने मात्र त्याला साथ देण्यासाठी आलाय तो सुरेश. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिंतामण. 52 धावा बनवायच्या आहेत म्हणजे चांगली सुरुवात करावी लागेल या दामू 11 टावरवाडी या टीमला. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. गेम ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला चेंडू ब्लॅक होल मध्ये लाऊड अपील केले पंचांकडे. डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु त्या ठिकाणी मात्र जमलं नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि इथून मात्र सिंगल मिळेल. या सिंगलनं श्री गणेश झाला. लेग बाईच्या स्वरूपात मात्र पंचांनी आम्हाला दर्शवलं की हा लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. तुम्हाला 3 षटकं इथून आम्ही आता मात्र टाइम अलॉट करतोय. तुम्हाला 3 षटकं टाकण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. याची प्रत्येक संघाने इथून नोंद घ्यायची आहे. चिंतामणी यांनी म्हणजे अतिशय अचूक मारा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मात्र फलंदाज आपण पाहिला सुरेश. सिंगल आली आहे लेग बाईकच्या स्वरूपात. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. कारण विचार केला तर 52 धावांचा टार्गेट. नंदराज आंबीर अंबरनाथ क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चला जास्त टीम मीटिंग करू नका. अष्टविनायक ग्रुप चिकणीचीवाडी आपल्याला सूचना आहे. किती बॉल झाले? 3 ना. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक आले परंतु त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागला पहिला. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 असताना पहिलं संपलं. दोन चेंडूची पॅनल्टी होती त्याच्यामुळे फक्त आणि फक्त 4 चेंडूंचं षटक फेकलं. कारण संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा. एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण जातोय ना पाहतोय. दिलीप गोलंदाजी मार्कावर गोलंदाज अनिल वाघ. अतिशय चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू, कारण अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच अष्टविनायक ग्रुप चिकणीचीवाडी संघामध्ये आपण ज्याला पाहतोय तो अनिल वाघ. तर स्ट्राईकवर फलंदाज दिलीप वाघ. विपक्ष अनिल वाघ. म्हणजे 2 वाघ बंधूंचा या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय या ठिकाणी दुसरा. सामना करायला जेव्हा
नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण संजय वाघला पाहतोय. दामू 11 टावरवाडी हा संघ अडचणीत आहे. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू जमिनीला दान झाला. तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा आणि या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर 3 धावा. संजय वाघ चला स्पीड अप करायचं आहे. अनिल वाघ गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज आपण सुरेशला पाहतोय. डावकुरी हाताचा फलंदाज, बराच वेळ चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. सिंगलने काही फरक पडणार नाहीये. तो अष्टविनायक चिकणीचवाडी या संघाला, कारण 52 धावांचं टार्गेट दिलं होतं ते दामू 11 टावरवाडी या संघाला. इथे मात्र हा संघ दामू 11 टावरवाडी हा संघ अडचणीत आहे, कारण संघाची धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 4 धावा. बराच वेळ चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज अनिल सरसावला, परंतु त्या ठिकाणी कॉलिंग होणं खूप गरजेचं होतं. दोघांची या ठिकाणी मात्र प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाहीये. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी मात्र संजय वाघला. नेक्स्ट मॅच वाघाजवाडी विपक्ष बांधनवाडी या संघामध्ये नाणेफेकी जिंकलाय तो वाघाजवाडी संघ, आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अजून एक धक्का लागलाय तो दामू 11 टावरवाडी या टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 5. 52 धावांचं टार्गेट दिलं होतं, परंतु या ठिकाणी मात्र 3 गडी बाद झालेत 5 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय रोशन निरगुडा ऑन द स्ट्राईक. इथे मात्र चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत अष्टविनायक चिकणीचवाडी या टीमचा. फलंदाजी तर अतिशय लाजवाब राहिली. ब्लॅक बॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खोदून काढलं. पहिली धाव वेगानं, एकच धावेवर समाधान मानतोय तो दामू 11 टावरवाडी संघ. या ठिकाणी मात्र प्रत्येक फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय ते अष्टविनायक चिकणीचवाडी या संघातील गोलंदाजांनी, कारण अतिशय चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे ते अष्टविनायक ग्रुप चिकणीचवाडी या संघाची. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र सामना हातातून निष्ठत चाललाय तो दामू 11 टावरवाडी या संघाकडून, कारण एकही फलंदाजाने या सामन्याची जबाबदारी घेतली नाहीये. एकही मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये या सत्रामध्ये, कारण इथे मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 11 चेंडू आणि 45 धावांचं महागडं आव्हान या ठिकाणी मात्र दामू 11 टावरवाडी या संघापुढे. इथे मात्र एकही या सत्रामध्ये मोठा फटका आला नाहीये. एवढी चांगली गोलंदाजी राहिली ती चिकणीचवाडी टीमची, अतिशय चांगली गोलंदाजी. मग तो चिंतामण असेल, अनिल वाघ असेल, आणि आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय जयेश. स्ट्राईकवर फलंदाज आपण संजयला पाहतोय, संजय वाघ. इथे मात्र वारंवार चेंडू बीट होतोय.
फुटवर्कचा वापर नाहीये या ठिकाणी. मात्र कुठेतरी निश्चितच सध्या लग्न सराई चालू आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिसचा अभाव बऱ्याच संघांना आहे आणि त्याचाच या ठिकाणी परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. कारण संघ अतिशय चांगले होते परंतु नावाप्रमाणे खेळ करता आला नाही. बराच वेळ चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक आलेत, कॉलिंग होणे खूप महत्वाचं आहे. इथून मात्र पहिला संघर्षाचा चौकार आलाय आणि चौकारानं संघाची धावसंख्या डबल डिजिटल मध्ये आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 8 चेंडू 41 धावांची गरज. नेक्स्ट मॅच बांधनवाडी विपक्ष वाघाचीवाडी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मात्र फटका चांगला आहे, त्या ठिकाणी ऑफसाइड रिझन मधून खेळून काढलाय. दोन धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. समीकरण उरलं. येणारे 7 चेंडू 39 धावांची गरज. ऑफसाइड रिझन मध्ये त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलाय, त्या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि या 2 धावांना षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. येणारे 6 चेंडू आणि 37 ची गरज असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हरेश. 6 चेंडू मध्ये 37 धावा. एखादा चमत्कारच वाचवू शकेल या ठिकाणी दामू 11 टावरवाडी या टीमला, कारण संघ पूर्णतः बॅकफुटवर गेलाय. क्रॉस द लाईन त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे नंदराज आंबीर. सिंगल आला. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा. येणारे 5 चेंडू 36 ची आवश्यकता. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले. बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सरसावलाय परंतु या ठिकाणी मात्र धावा भरपूर हवे आहेत, त्यामुळे सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. तो अष्टविनायक चिकणीचीवाडी ग्रुप च्या बाजूने 4 ला 35. अजून एक डॉट. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. यापुढील नेक्स्ट मॅच वाघाचीवाडी विपक्ष बांधनवाडी, दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. सिंगल. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 2 ला 34. या ठिकाणी मात्र फटका अतिशय चांगला होता, परंतु हा फटका खूप अगोदर येणे होते. असे फटके आले असते तर कदाचित निर्णय वेगळा असता, परंतु या ठिकाणी मात्र चौकार आला. शेवटचा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथून मात्र सामना जिंकलाय. अभिनंदन अष्टविनायक चिकणीचवाडी संघाने मात्र हा सामना जिंकला. अभिनंदन.
तसेच या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल दामू 11 टावरवाडी संघाचा सुद्धा गोड गोड कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट कुणाच्याही मनात प्रश्न नाहीये. त्याने 19 चेंडू मध्ये ज्याने 19 चेंडू मध्ये 41 धावांची बहादार खेळी खेळला तोच ठरला जयेश या सामन्याचा हिरो. चला चिकनवाडी संघ लगेच आपण मैदान सोडायचं आहे. इथून